मी बोललो की तुम्हाला माझं तोंड दिसतंय. आता तुम्ही मागच्या व्हिडिओत बघितला असेल की आपल्या शेजारी पुंगळी किती झालेली त्याचा आपण व्हिडिओ टाकला आणि नंतर त्यांनी त्या पुंगळीवर औषध मारलं आणि आपला ऊस जळला. आता परत एकदा मी रानात गेलो होतो का तर आज बेंदूर होता नैवेद्य ठेवायला गेलेलो. तर परत ऊस कुठं उभारी घेणं झालाय तेवढ्यात ह्यांच्या रानात आता पुंगळी आल्या बघा. परत आणि पुंगळी शेती डबल यांच्या रानात झाल्या. आता परत ही डबल औषध मारणार आणि परत आमचा ऊस जळणार. म्हणजे आमच्या ऊसानं काही वर तोंड काढायचं का नाही, आम्ही उभारीलाच यायचं नाही थोडक्यात. आता ही पुंगळी अशी सरकत सरकत परत आपल्या ऊसाकडे जाते ना, आपल्या ऊसाला विडत्या. म्हणजे मग नुकसान कोणाचं आहे, त्यांचं पलीकडच्यांचं आहे की आपलं आहे. मग शेजारच्याला बोललं की मला काय काय जणांनी कमेंट टाकल्या की अरे तू त्यासनी कशाला डिवचतोय, त्यांची कशाला मापं काढतोय, त्यांची ही नसेल ते अमुक नसेल तमुक नसेल. अरे पण आमचं शेजाऱ्यांचं नुकसान किती होतं ही तुम्ही बघा ना, ती पहिल्यांदा बघा. तेवढ्यात गेलो तर मला तिथं वैरण काढताना माणसं दिसली. आता म्हणलं काय रेड हँडच घावली, आता काय बोलायचं त्यासनी. बरं म्हणलं आता नेते तर नेऊ दे, त्यांना म्हणलं फक्त आमचं काय नुकसान होईल असं वागू नका, मोडातोडी करू नका. तुम्हाला काय न्यायचं ते न्या, फक्त व्यवस्थित काढून न्या. का तर आम्ही नसलो इथं तर तुम्ही काय नेतच असणार आहे. आता फक्त गावलंय म्हणून निमित्त झाले.